चला तर आज मी तुमच्यासोबत आहे ना मस्त अशी सँडविचची रेसिपी शेअर करते। खूप पटकन होते ही रेसिपी आणि मुलांना टिफिनमध्ये नेण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे। तर त्याच्यासाठी आधी आपल्याला पुदिन्याची चटणी बनवायची। त्यासाठी हिरवी मिरची, अद्रक, कढीपत्ता, लसूण आणि पुदिना, कोथिंबीर घ्यायचे। पुदिना आणि कोथिंबीरचं प्रमाण आहे ना समप्रमाणात घ्यायचं आपल्याला, म्हणजे 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर। तर जे काही सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं मी आणि ह्याच्यामध्ये डाळवं पण टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे पुदिन्याचं जे चटणी असेल ना त्याला टेक्स्चर खूप छान येतं। तर 2 ते 3 चमचे मी ह्याच्यामध्ये डाळवंसुद्धा ॲड केलं आहे आणि ह्याची छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला मिक्सरच्या ह्याच्यामध्ये। थोडंसं पाणी पण टाकायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे छान अशी मस्त स्मूथ अशी पेस्ट होते चटणीची। तर चटणी बनवून तयार आहे आपल्याकडे। तर आता स्टफिंगची तयारी करायची आपल्याला। तर मी इथे 2 ककडी, 2 कांदे आणि 2 टोमॅटो मिक्स करून घेतलेत, म्हणजे छोटे छोटे कट करून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिओनीज ॲड करायचं आहे। मिओनीज ऑप्शन तुम्ही स्किप पण करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं मिओनीज टाकलं आहे, मिक्स हब आणि चिली फ्लेक्स पण टाकलं आहे। तर नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ पण तुम्ही ॲड करू शकता। तर हे सगळं सामान आपल्याला लागणार आहे सँडविचसाठी। तर मी इथे ब्रेड घेतलं आहे आणि ब्रेडला थोडंसं तूप लावलं आहे, बटरच्या ऐवजी तूप चांगलं असतं लहान मुलांसाठी। तर तूप लावलं आहे आणि एका सँडविचला मी नंतर परत टोमॅटो केचप लावून घेणार आहे आणि एका स्लाईसला मी हे पुदिन्याची चटणी लावून घेणार आहे। पुदिना चटणीमुळे ना सँडविचला खूप छान टेस्ट येते। जर पुदिन्याची चटणी तयार असेल ना तर सँडविच खूप पटकन होतं, फक्त चॉपिंगचं काम आपल्याला तेवढं लागतं सकाळी सकाळी। तर बघा सँडविच रेडी आहे आणि मी तूप लावून दोन्ही साईडने याला खरपूस भाजून घेणार आहे। मी ह्याच्यामध्ये चीज ॲड केलेलं नाही कारण मी ह्याच्यामध्ये मिओनीज टाकलं आहे त्याच्यामुळे। तर तव्यावरती दोन्ही साईडने तूप लावून असं मस्त खरपूस सँडविच भाजून घ्यायचं। जर तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर अतिउत्तम, नाहीतर तवा एकदम बेस्ट आहे। खूप छान ह्याच्यावरती सुद्धा सँडविच भाजलं जातं खरपूस दोन्ही साईडने। आणि कट करताना ना असे मस्त 4 कट करायचे मस्त, कारण मुलांना ना खाताना पण व्यवस्थित आलं पाहिजे। आणि कट केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही असं छान काहीतरी चीज वगैरे किंवा चटणी वगैरे असं लावून डेकोरेशन करा। जेवढं डेकोरेशन जास्त असेल ना तर मुलांना ना असं खाताना वेगळं वाटतं, काहीतरी नवीन बनवलं असं, आणि टिफिनला देताना पण बरं पडतं। तर मी ह्याचे 4 पीसेस करणार आहे, कारण लहान मुलांना खाता येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।